हा काम धंदे पडले यांचे बाप करणार आहे काम हा काम सगळं पूर्ण एक कोपऱ्याला पडलं नाही कुशल इकडं झोपले काम नाही धंदा नाही काय नाही का यांची बायको येणार आहे काय येणार आहे आरामशीर बादशासारखे झोपले लाल सुकट वाटत नाही या माणसाला उठा उठा ते काम धंदा कोण करून तुमचा बाप येईन का करायला का तुमची ती निघून जाईल ती गुड्डी ती करा नाही याला करतो ना कधी करता तुम्ही हा दिवस किती आला किती नाही या काल तुम्ही तेच केलं आज तुम्ही तेच करता ते झोपणं लावून दिलं तुम्हाला आयतं कवर देऊ मी तुमच्या कामात नाही कुठं नाही शेती नाही पाणी नाही ये नाही ते नाही तो नवरा तू इथं करून आणलं मला बिन घ्या ना द्या तिकडे गाडी चालवतो सगळं मीच करायचं का तुम्हाला आईची भाकर देऊ का मी करतो कधी करता तुम्ही फक्त करतो लावून जाईल तुम्ही 4-5 दिवसापासून तेच तुमचं नाटक चाललं लगेच करतो तुमच्यासाठी 4 भाकरी थापून घ्या मी नाही करायला रिकामी तुम्हाला आयतं द्यायला रिकामी नाही तुम्ही करते ना तर 4 भाकरी करून घ्या थापून घ्या तेच भांडे घासून काढून का आवरून निवरून घ्या नाही तर मग त्या गुड्डीला घेऊन या मी करतो भांडे घासू का हा घासा उठा ते भांडे घासा करतो लगेच हा मग उठा ना मग उठलो धरा ही चप्पल डोसलायचं लगेच चालू आम्ही निघा ना चालू काबरीला टायपास करून राहिले यांच्याकडून सगळे काम करून घेते हा खिशात रुपड्या नाही काही नाही आणि यांना भाकर देऊ मी आता भाकरी पुरतं ते यांना काम करायलाच लावायला लागन मला सगळं काम यांच्याकडून करून घेते पाहते आता किती भांडे घासले येईन किती नाही घासले का भांडे घे पण घासा एवढे घासून काढा भांडे आतून एकच पातेलं घासून राहिले तुम्ही घासून राहिलो ना आता मग आवरा ना एवढे भांडे पडले ना एक पातेलं किती वेळेचे तुम्ही घासून राहिले हा पुन्हा काम करत पडेल धुणं चुनं घालाड धुड पडेल ते का करशाल करीतो ना आता लगेच कधी एक पातेला एवढा टाइम लावू राहिले तुम्ही हा जेवायच्या टाइमवर बरं काय का द्या म्हणते द्या वहिनी द्या मला जेवायला हा करतो आणि घरात या झाडझुड मला मदत करू लागा देऊ करा आवरून या एवढं वहिनी काय भांडे घासले सारे घासले का जेवायला द्या ना मग आता ते धुणं पडेल तो कोण धुवन लगेच जेवायला द्या मला भूक लागली का घासले म्हणून भूक लागली हो हा ते धुणं धुवून द्या मग देते मी तुम्हाला गिळायला जा ना मला तोंड पाहू राहिले माझे या थोडं द्या ना मी धुवून घ्या ना तेवढं नंतर करतो ना ते जेवण द्या ना आधी सगळे काम झालं का मग तुम्हाला गिळायला देईन मी अशी का देऊ घासले ना तर भांडे तर द्या ना मग भूक लागली धुवायला तुमचा बाप येणार का वरून थोडं जेवायला द्या ना मग घासतो हे करतो ना मग धुतो कळतंय ना धुणं धुवून घ्या मग देते तुम्हाला मी भाषा कळते का तुम्हाला जा एवढे भांडे घासले नाही तर दे म्हणा वहिनी जेवायला मला गिळायला घाई येते जेवायचं म्हटलं तर झालं नाही का अजून तुमचं ये पण धुवून घ्या अजून तेच कपडे धुवून राहिले का हा करू राहिलो ना आता लवकर धुवून लवकर या तिकडं आवरा कशी वहिनी ओ वहिनी काय धुणं धुतलं मग काय
मी धुणं धुतलं तर उपकार केला का तुम्ही माझ्यावर धुणं धुवून? पण सगळं काम केले ना आता. मग सगळं काम केलं मग मी काय करू? जेवायला द्या ना आता. एवढं काम केलं लागली भूक लागली तुम्हाला? अहो, सकाळपासून कामच करू राहिलो ना मी आता. काय सकाळपासून कोणतं काम नाही केलं तुम्ही? ते 4 डिबरे घासले आणि काय काम केलं तुम्ही? आता धुणं बी धुतलं ना. कोणतं धुणं? एवढे 2-3 कपडे होते धुणं फक्त. हा मला भूक लागली हो, द्या ना जेवायला. कुठून देऊ जेवण मी तुम्हाला? हा अहो द्या ना हो, मी तुमचं पाय हे नाटक नाटक करायचं नाही, नाटक करायचं नाही. बस तिकडं जेवायला द्या मग. द्या तुम्ही त्या तिकडं बसा. उठा इकडून उठा. घरात यायचं नाही तिकडं बसा. बसा तिकडं. बस. हे नाटक करायचं नाही. भुकणं भाकणं चालणार नाही मला. सणासुदीचं घरामध्ये एवढायचं काम. ये जरा खाऊन घ्या. लोणचं द्या ना. तुझ्या बापाची ठेव आहे का माकडं? तुम्हाला लोणचं देऊ? हा चांगलं जास्त तुला पाहिजे खायला. लोणचं द्या म्हणता शाजूक मनाने. काय एवढं एवढं काम केलं म्हणे महिने खायला द्या म्हणे मला. भुकू नका. भुकू नका म्हटले ना तुम्हाला मी. भुकायचं असेल तिकडे जाऊन भुकत बसायचं. जड माघारीने चालायचं रडगाणं. कोणी मेल्यासारखं चांगलं तुमलं घर माझं सणासुदीचा खराब करून राहिले रडून गागून. तर कोणाला वाटलं अत्याचार केला मी तुमच्यावर? बाई कधी डोळ्यातून आसू गळू राहिले. हा तुम्हाला काय वाटतं मी काय करायला पाहिजे आता? हा एक रडणं गागणं बंद करा आणि चंदळून घ्या गपचित. खाऊन घ्या. साडी आणि लाईना त्या बायाचा काला फोन आला. ती उपात नाही मिटली ती. हाय हॅलो. हॅलो वहिनी, काय चाललंय? काय नाही बरं चाललंय. तुमचं काय चाललंय? काय नाही बस निवांत. बरं आहे का तुम्ही? हो बरी मी बरी. घरचे सगळे बरे आहे ना? बरे. जेवण झालंय का? हो झालंय आता जेवण. तुमचं झालंय? हा माझं झालं. दादा कुठे आहे हो? नारू दादा ते काय माहित कुठं जायले पाहा लागन. द्या ना त्यांच्याकडे जरा. मला यायचंय उद्या रक्षाबंधनला. तर संध्याकाळी येते मी 6-6:30 पर्यंत. चालन मी त्यांना पाहते आणि तुम्हाला ना 2 मिनिटात फोन करते. बर बर मला उद्या फोन करा. मी वाट बसते. इथं नाहीये ना ते. मग पाहते मी इकडं कुठं मग करते तुम्हाला फोन. हा बर बर चालन चालन. करा वहिनी फोन. हा वाट बसते. चालन चालन ठीक आहे. हा कुठली याच नाही म्हटलं का ती आलीच. हिनं आता काला फोन केला काय माहित. कुठे गेले आता ते काय माहित. भाऊजी ओ भाऊजी इकडे ये बरं. आले का? काय करू राहिली इकडं? हा तो आवाज किती देऊ राहिली मी तुम्हाला आणि तुम्ही इकडे येऊन बसले. ते सरपण फोडायचं होतं ना. फोडलं का मग सरपण? फोडलं हे तुटलं होतं मग ते बांधित हा होतं. किती फोडलं सरपण? फोडायचं आता. हे तुटलं होतं ना बांधित होतं हे. ए तुमच्या बहिणीचा फोन आला होता. हा हा काय म्हणे? काय माहित काय म्हणे. मग बोलायचं म्हणे माझ्या भावा संग. द्या ना मग. काय द्या ना? ही घरामध्ये काय काय करती काय काय नाही हे सांगायचं नाही. हा काहीच बोलायचं नाही. मला भांडे घासा लावती धुणं धुवायला लावती. काहीच बोलायचं नाही. चांगलं प्रेमात बोलायचं. आणि माझ्याविषयी काही चुकले अजिबात सांगायची नाही. माझ्याविषयी काही माहीत पडायला पाहिजे नाही. या माहीत पडलं ना ती भाकर आता दिली ना तू उद्या भेटणार नाही. एवढं लक्षात ठेवा. हा फोन लावून देते मी. नीट बोलायचं. माझं नाव काढायचं नाही. त्रास देते असं. हॅलो हॅलो. हा नारू दादा. अरे मी बोलते ताई. हा बोल ना ताई. अरे म्हटलं उद्या रक्षाबंधन आहे तर मी आजच येते संध्याकाळी. पण तारे भाऊ आवाज लय खोल गेला रे तुझा. नाही कुठं आहे ना. चांगला आहे ना आवाज. नाही रे असं जरा खोल खोल गेल्यासारखं वाटत. नाही नाही हे वाऱ्याचा आवाज आहे त्याच्यामुळं. बर बर. वहिनी ते बरे आहेत ना सगळे घरी? हा ती तिकडे गेलेली आहे ना तिच्या आईकडं. बर तर मी येते संध्याकाळी मग. हा बोलू आपण. हा ये मग. हा ये चालेल. हा हा.
काल म्हटली येते काल म्हटली येते कोण करणार आहे कोण करणार आहे रक्षाबंधन नाही का उद्या मग रक्षाबंधन आहे, मग काल येते मग तुम्ही जायचं तिकडे इकडे काय बोलवलं तुम्ही मी करतो ना काम मी सारं काम करतो फक्त तुम्ही काही म्हणू नका या आता काम करू करू मी तू आरडू आरडू जाम झाली आता किती आरडणार आहे अहो मी ती येऊ राहिली एकूण ती एक बहीण तुम्हाला नाही आहे म्हणत होती ना मी तुम्हाला कळतो का नाही इशार मी नाही म्हणत होती ना हा रक्षाबंधन आहे एकूण ती एक बहीण आहे एक तो सण राहतो भावा बहिणीचा मी करतो ना काम तुम्ही मी काय गेली का माझ्या भावाच्या घरी मी गेली का आपण मग एकूण ती एक बहीण आहे हो मग तिला कोण नाही म्हणजे माहिती कोणती डोक्यात चढवू का तिला मी का घेऊ मी रो गल्ली गल्ली तुम्ही ना करू मी करतो ना सगळं मी सगळं करतो मग एकूण पाहते ना आता कशी करते तुम्ही मी पण पाहते ना मग तिला माझ्याशिवाय कोण नाही हो मग पाहते ना मग तुमच्याशिवाय मी कोण नाही करतो इथं. मी करतो ना मी सारं काम हा, करतो करा करा उठा करा हा, उठा ना करतो मी आता ताई येईन खिशात तर पैसे नाही त्याच्यात ह्या वहिनी आशा बायको नाही काय करा मला वाटतं आप्पाकडेच पैसे मागायला जावं लागतं काय कारण काय माझी बहीण एकूण ती एक आहे तिला नाही या टायमाला साडी घेतली तर मग परत ती म्हणशील काय आहे काय नाही आणि परत माझे हाल पाहिले तर म्हणशील हे काय आहे नको तिला नको काही कळून द्यायला ती एक तर बिचारी एक तर आधीच तिकडं एक राहती तिला परत कळालं तर ती परत अजून टेन्शनमध्ये राहील मग मी आप्पाकडे जातो आप्पाकडून पैसे घेतो मग भलं मला काही काम करावं लागलं तरी चालेल पण मी माझ्या बहिणीसाठी मी करीन काय गावतड झालंय बाबा गवत काढून घ्यावं लागले लय थकवा लागला बुवा आज अरे बाप 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 बाप, लय लय पायी पायी फिरलो आज आजचा विषय लय हार्ड हे आप्पाच्या खिशात लय हार्ड हे मग आप्पा लय निवांत बसली अरे तो तर नवराच झाला बा कसं काय आता माझ शेत आहे बाजरी आहे नाही ते आहे आलो चक्राला बसलो बरे बरे मग बसलो पण मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है चला म्हणलं आपा दिसले चला जाऊ आपाकडे तशी टापा बिपा आणू तुला आता कामच नाही रे भाऊ काही का आता काम प्रत्येकालाच आहे. नक्कार पण माणूस तुमच्या पैसे आल्यावर जरा बरं वाटत बरं असं सगळ्यालाच बरं वाटतं भाऊ माझ्या पैसे आल्यावर मग आप्पा म्हणल्यावर काय विषय राहिला आप्पा हे अशा चायनी बिनी घालून नका हिंडा जो वावरात काय होतं काय होतं बघ तुम्ही एकटी हिंडता एखादी वर पडलं मार पडलं तर काय करता येडा आहे का तू अरे तो सारखे 4 आले तरी उचलून फेकीन मी अहो 4चं जाऊ द्या आप्पा म्हणते मला ते झालं पण त्या भावड्याचा भरोसा नाही बरं का हा भावड्या काय करायचं त्याचे लक्षणं पाहिले कशी एका झापडीत पाडीन भावड्याला खाली ते होईन म्हणा पण ते लय मला जरा दाखवणीच वाटत हो मग ते मला लुटीन का तो काय सांगते त्याचं साखाराम हो मला काय माहित तोच कसं एवढं बारीक लक्ष माझ्या साखळीवर अंगठ्यावर लक्ष ठेवायचा त्या बाप्पा भावड्याचं नाव सांगतो भावड्या काय इसका सारखा आहे का काही मला तो आज जरा संशय यायला लागला नाही तूच बा, लय मी लक्ष देऊ नाही बा, लागला मी नाही बाबा. अशी उद्योग करीत मी काय आलं पण तू काय सांगायचं लक्ष काय देतो एवढं नाही ना नाही पण भावड्याचं तुम्हाला वाटतं का नाही तसं लक्षणवरून म्हणून म्हणलं आप्पा त्या भावड्यावर थोडं ध्यान राहू द्या हो मी झोपत जरी राहिलो ना हा. तर हात लावायची ताकद नाही कोणाची झोपा बरं तू काय सांगतो मला झोपायला ते मी झोप नाही नाही कसे झोपा मी पाहतो माणसं कशी झोपत तुला माहित नाही का तसं नाही दिसतीची स्टाईल राहती तुम्ही उतरली झोपाता का पालथी हे झोपाता भाऊ, झोपा ए, अरे काय येडं नाही नाही, बोलायचं झोपा आज? झोपा फक्त मला पकडे रे साखाराम हो आज काय सकाळी सकाळी पिऊन आला का रे तू नाही बाप्पा ते डोक खवरा आला मा नाही नाही तसं काही नाही काय भानगड लावली राम राम हा, राम राम अरे राम सख्या पण का बस राम 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 अरे, काय चाललं ना अरे काय आप्पा आलो तो म्हणलं घरी गेलो होतो घरी म्हणे का ते तो वरच्या मळ्यात गेली म्हणे आलो तो चक्राला बाजरीला हा ना पाहिलं चक्कर बाजरी हा पाहिलं ना मी पण बाजरी भारी आहे बरं का बाजरी मस्त आहे. हा नाही आप्पाचं म्हणल्यावर काय विषयच नाही म्हणा बाजरी काय आणि ते काय आहे की नाही नाही आप्पाचं काम लय बरं काय माय कमी फिरू राहिला तू आज काय 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 काम काढत थोडं काम होतं म्हणून आलतो आज लय सगळ्याची कामं निघून राहिले माझ्याकडे अहो आप्पा मी कधी तुमच्याकडे आलो का बरं हा सांगा तुम्ही आई नाही मी तुम्हाला असं कधी म्हणजे दिसलो का तुम्हाला कायम तुमच्याकडे येतो का असं नाही नाही येत आज नाही काहीतरी महत्वाचं काम होतं म्हणून म्हणला मला. काय सांग ना काय लागत उद्या रक्षाबंधन आहे ना हा ते बहीण येऊ राहिली बर नेमकं घरी काम नाही काहीच नाही कुठं कामाला नाही कामं भेटा ना कुठं
पैसे नव्हते. मग आता बहीण येऊ राहिली, मग तिला थोडं साडी बिडी घ्यायची होती. म्हणलं मग आता ती येईन संध्याकाळी, मग परत उद्या सकाळी सकाळी कुठून आणू साडी तिला. म्हणलं मग आजच आपण पैसे घेऊ थोडे मग आणू. वाटलंच मी देईन तुम्हाला. तू आला का तिथं झाला? मी तुला काय बोललो होतो, पैसे आज पैशाचा विषय नको काढू. तू ते पैशावरच आला का? अहो मग नाही, गरज आहे पैसे म्हणून आलतो तुमच्याकडे. अरे नाही बाबा, पैसे मी देतो ना तुमचे. नाही तू देशील आप्पा, मी काय माझ्यात पाहिजे ना पैसे द्यायला. तू मग देशील लाख. मी काय म्हणतो आप्पा, भलं आहे ना तुम्ही म्हणले ना आता काम करत, मी कामाला ठेवा मला वाटलं असतं. ते झालं पण पैसे नाही ना. काय काम दे सांगत तुला आणि काय मागच्या वेळेस म्हणले होते तुमच्याकडे आहे म्हणे, गडी आहे, गरज नाही. पण मग आता घ्या माझ्याहून काम करून घ्या, आहे की नाही. आप्पा मला नका देऊ, पण त्याला द्या द्या काय देऊ त्याला? द्या. ते काय 400-500 म्हणतो, द्या. हा, जास्त नाही मागत हो आप्पा तुम्हाला, जास्त नाही मागत. मी काम करतो ना, हा, तुमचं काम काम करीन करतो. म्हणतो. काय बरं का? हा तुम्ही म्हणता ना ते काम करतो. हे बा हा. ते 50 केशर आंबा लावले आपण, हा. त्याच्यात झालंय गुडगीत का काँग्रेस. हा. बंगल्या मागच्या बाजूला ये टू जेड काँग्रेस उपटून द्यायचं मला संध्याकाळपर्यंत. सगळं करतो आप्पा. 500ची पत्ती देऊन टाकितो. हा अहो लय भारी. आप्पा हे बा मला एक ठोम दिसला नाही पाहिजे काँग्रेस. अजिबात नाही. एक मी म्हणतो आबा, बहीण येणार आहे, मी बहिणीसाठी काही करू शकतो. एक काय तुम्ही म्हणले ना काँग्रेस, ते कुठं जाळून बी टाकायचं तरी मी जाळून टाकीन. भावड्याला पाठवतोय सांग. हा पाठवा, काय अडचण हा नाही, भावड्याला जोड. भावड्यानं तुम्ही तेवढं करतो. मला काही ठेव. संध्याकाळपर्यंत मला दिसलं नाही पाहिजे काही. आपण काहीच नाही. 5 वाजता क्लीन झालं पाहिजे ना. तुला 500 रुपये देऊन टाकितो. हा चालन, लय भारी होईन आपण तुमचे. ते भावड्या आलाय राहू दे. आप्पा तुमचे उपकार मी कधी विसरू शकणार नाही बरं का आप्पा. हा, थांब साख्या बरं झालं भाऊ, तू पण मान. अरे बाबा भावड्या. पैसेच नाही रे, आहे ना. पैसे नव्हते. बहीण येऊ राहिली रे. अरे झाले की नाही? शेंद्याला खाऊन तोय. तुला दे म्हणजे तो काम भागून जाईल. शेंद्याला खाऊन झाले असले चाल. एक तर बहीण येऊ राहिली संध्याकाळी, आणि तुला तर चांगली कंडिशन माहिती ना माझी कशी झाली. काय म्हणता आप्पा? अरे मी काय म्हणतो, हा हे नारायणला घेऊन जाय. बंगल्याच्या पाठीमागे आपलं केशरी आंबा लावलाय ना, हा. आता 50 झाड. हा हा काँग्रेस झाले. हा. दोघांनी बी काँग्रेस उपटून घ्यायचं 5 वाजेपर्यंत. ए टू झेड ते मदत करीन तुला. हा माणूस उपटिंग का? ते तू पटणार जादा. तू थोडं सांग, जवळ जवळ राय. अहो ये सगळे माया बोकांडी काम पडून जाईन परत. त्याला 500 द्यायचे, ते उपटणार आहे. तू फक्त थोडं नाही, मी सगळं करणार आहे. सोबत राह. त्याच्या करमणुकीला फक्त मी सगळं करणार आहे. नाही तर तुम्ही म्हणायचं तुला दिलं होतं, तुला करून घ्यायचं सांगितलं. तू करून घ्यायचं त्याच्याकडून. थोडीफार मदत कर त्याला. बर आप्पा हे असं काय करतो? कसं बसलाय? बसला नाही. आता आप्पाचा मान द्यावा लागतो. तुम्ही मोठे लोक बसले, आप्पा पैसे असंच उभं राहावं मग असं बसावं लागतं का? बरं बरं बस. तर मी काही काढित भाऊ खोडी. ते पहा ना बस तरी कसं बसला म्हणून आप्पा. म्हणलं. मग जाऊ का आता लगेच आम्ही? तुम्ही दोघं जण जाय बरं घेऊन त्याला. बर आणि ते 5 वाजेपर्यंत ना मला तिथं काँग्रेस दिसायला नाही पाहिजे. आप्पा तुमचे ना आबा तुमचे ना उपकार आहे, मी खरं विसरणार नाही बरं का. तुम्ही ना लय ऐन वेळा मदत केली मला. बंगल्यावर 500 घेऊन जायचे 5 वाजता. हा चालू 500 म्हणजे आज पैसे द्यायचे का? काम काम करून घ्यायचं आधी. तुला काय डोक्याचा भाग आहे की नाही रे? तुम्ही म्हणले बंगल्यावर 500 द्यायचे. अरे 5 वाजता घेऊन जाईन तो. कामावरच आहे. मग अजून का बघ तिकडे स्टाफ. तो जाईन घेऊन. तुला नाही 500. दोघं बी का एकच? त्याला घेऊन जायचं सांगायचं असलं तर आपल्याला काय करायचं त्याच्या संग. बर फक्त 500 द्यायचे ना? हा. बर मी बाईकडे जातो हा, याला 500 देऊन टाक. 500 घेतो बाईकून. चल चल. आप्पा येतो बर का? हो चालेल हा, ठीक आहे. येतो आप्पा. हो हो या. शांतावहिनी आपल्या का काय? शांतावहिनी आली. अगो बाई झोपले या होते या का या. काय? झोपले होते? नाही हो, जरा तुझी बस थांब. चटाई आमची. बरं नाही राहू दे बस. नाही हो, चटाई द्या ना. बस जरा चटाई. पाणी आण थांब. बस याच्यावर. बस जरा पाणी पिणी घे. कसं झालं? तुम्ही कसे? मी बरी, तुम्ही बरी? हा मी बरी. कसं झालं प्रवास तुमचा? चांगलं झालं बाई. दुपारीची एसटी भेटली, लगेच आले आता. तर मला सांगितलं नाही तुम्ही येणार आहे असं. सांगितलं ना नारू दादाला. त्यांनी बोलले नाही ना मला तुम्ही येणार आहे असं. पहा आता उद्या रक्षाबंधन आहे म्हणल्यावर भाऊ बोलला नाही का तुम्हाला? नाही ना, मग काय तयारी बेरी करून ठेवल्या असे. मला एका शब्दाने बोलले नाही येणार आहे असं काही. जाऊ दे काय तयारी करायची तरी. आले उद्या रक्षाबंधन आहे तरी भेटन पण म्हणल्यावर. आवरून निवरून ठेवतो माणूस. हे पाबर किती गाण गुण आहे असं पाहुणे असल्यावर. एकटी आहे कधी काय नाही आवडणार आहे एकटी. अहो जाऊ द्या. माहेर आहे सकाळपासून माझं. आवरते. माहेर आहे माझं. काही नाही वहिनी जाऊ द्या. काय करते भाऊ कुठे गेला? काय म्हणत कुठं असं नाही कुठं तरी.
तर एक तरी भेटतच नाही, तो राहतो कामावर. आणि वहिनी कधी गेल्या गुड्डी वहिनी? ते रक्षाबंधनला गेला ते. आणि तुम्हाला नाही जायचं वय? नाही गेल्या, त्यांना विचारलं नाही. आणि घरामध्ये कोणी नाहीये, एकटी आहे मी. घर कोणाकडे भरोश्यावर सोडून जायचं? बरोबर आहे, नारू भाऊ पण आहे इथं. मग त्यांना जेव्हा खायला लागत माणूस एक लागणच ना करून चालायला त्यांना. बरोबर. मी निघून गेल्यावर मग त्यांना खाऊ घालायला कोण राहील? बस तुम्ही चहा पाणी चहा करते. अहो ऐका, बसा थोडं. काय? ऐका ना बोला वहिनी, ना. एक विचारू का? हा बोला काय. अहो सकाळी आहे ना, नारू भाऊचा आवाज एकदम असा खोल गेला होता. ही गुड्डी वहिनी अचानक गेली. म्हणजे नाही असं काही नाही, पण विचारते मी, हो कसं आहे, म्हणजे मला थोडी चुटपुटच लागून राहिली बघा. आता त्या गेल्या ते काय आपल्याला माहित नाही. अहो, पण मग नेमकं त्यांचं काही भांडण झालं दोघांचं का काय झालं? मी त्यांच्या दोघांमध्ये काही बोलत नाही, काही नाही. आणि भांडण झालं का नाही झालं ते मला काही माहितच नाही. मी माझ्या कामामध्ये राहते. ते निघून गेल्या. आता का गेल्या, का बरं गेल्या? मला म्हणे मी रक्षाबंधनला चालते, एवढं. बर दुसरं काय मी करते, तुम्ही चहा बसा. बर बर. कसं आता ही वहिनी पण अंग काढून घेऊ राहिली. भाऊ माझा पेतो थोडंफार, पण लय बोळा आहे. त्याच्या मनात असं काही कपट नाहीये. नेमकं ती गुड्डी वहिनी का बरं गेली ही काही सांगा ना. नक्कीच काहीतरी. मी त्याला आल्यावर विचारतेच आता. येऊ द्या भाऊला माझ्या. ए नारू भाऊ आला का? ताई आली का तू? हा ये ना, थांब बरी चटणी आहे का? टाकी ते. हा बरी ये कधी इकडे. आली? अरे आत्ताच आले, हा का? 15-20 बरं पाहू माझ्याकडे. तू तर काय टाकी ती सोड. राहू दे राहू दे. बैस. काय बरी. चाललंय मग? आणि दाजी का म्हणे आले? अरे रक्षाबंधनला तर दाजीकडे दाजीची बहीण येईन, मी तुझ्याकडे आले. मग अगं पण मग मला वाटलं ते आले असं सोडायला. का आवाज लय खोल गेला होता तुझा सकाळी? नाही आवाज काय असाच आवाज आहे ना, दुसरं कसा आवाज राहील मा? नाही काय अवतार केलाय वहिनी, कपडे धुत नाही का? धुते ना. नाही मला काहीतरी आहे ना जरा वेगळंच जाणून अगं राहिलं. हे सकाळी मग गेलतो ना तिकडं हे याला त्याच्यामुळं झालं ते. नाही तू काही म्हणे ना, मला जरा ह्यावेळेस काय माहिती काय असं दुपारपासूनच चुटपुट लागली तुझा आवाज ऐक. अगं नाही तू काही विचार करीत बसायची तू ते. ते केसन, ते अवतार, ते कपड्याचे डाग तसेच पडेल. अगं आता इकडे गेलो तो, ती गाडी ना इकडे आली, ती चिखल ओढला अंगावर बर म्हणून बर झालं ठीक तसं. आहे. वहिनी नारू भाऊ पण आला ग. बरं आहे ना तू, खरंच मला ना असं खरं नाही वाटत आहे अगं बरं आहे मी. दर हे काय भाऊ पण आला ना, 2 कप करायचा ना मग चहा. आता आले ते. मी चहा किती कावांचा ठेवले, आता एकच कप ठेवला मी चहा. तू पी ना. नाही 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 अगं पी तू. मी आता पिऊन आलो, म्हणजे पिऊनच गेलतो मी इथूनच. वहिनीने ठेवला होता ना मग अगं, तो आत्ताच आला, त्याला पाणी आत्ताच द्यायच्या पिऊन गेले ते चहा. पेलो मी. अगं तू पी तू. तुम्ही प्या ना, तुम्हाला आणलं चहा पण प्या. एक काम कर, तू घे. अगं नको तू तू पी माझ्या मनासाठी तू ना. चहा अगं नको तू पी ना. अरे भाऊ चहा पी तू, मी घेईन अगं नंतर. तू लांब ऐका. अरे तू चहा घे ना दादा. तू लांबून आली तू. आणलं ना, तुम्ही प्या ना. मग त्याला करा परत. हा ते हात कर. हा धर, तू पी. साखर संपेले, साखर आणायला जायला म्हटलं. हा पिन ना आम्ही. मी नंतर पितो ना. संध्याकाळी पिन ना. पी तू. लांबून आली उग. कपडे तरी बदल. कसा अवतार केला तुझ्याकडे बघवा ना भाऊ नारू भाऊ. बदलेतो ना थोड्याच्यानं बदलेतो. बर मग आता स्वयंपाक करा. स्वयंपाक करा वहिनी मग. हा आता करते करीनच ना. आता मी एवढ्या लांबून आले, तू आलाय वाटतं रानातून आलाय का? हा अगं इथं गेलतो वहिनी मी. कर बाई लवकर स्वयंपाक, लय भूक लागली. भाजीपाला आणि ते संपेले सगळ्या घरामध्ये. पैसे नाही काय नाही भाजीपाल्याला. अहो, करा ना स्वयंपाक. हवा होता ना ते. पैसे द्या ना, भाजीपाला करून आणा, मी स्वयंपाक करते. हा देतो. थोडीफार मला मदत करू लावा. हा देतो ना. तुम्ही करा स्वयंपाक. मी आलोच ना. आणून देतो तुम्हाला. हा आणून देतो काहीतरी. हा मस्त पैकी करा. ताई आली जयंतीला खायला. हा तिथं मग हा. मग तू बस ना मग. हा मी आलो मग. खरंच सगळं बरं आहे ना? हा सगळं बरं आहे. एकदम एकदम बरं आहे सगळं. मला तर काय असं जरा वेगळंच वाटलं. नाही नाही अगं, ते वाटत असत तुला. तू काही विचार करते. तू घे. बर हा, घे तू चहा. बर जाय तू, आण लवकर भाजी. हा भाजी घेऊन येतो मस्त. हा बरं. मग जेवण कर मस्त. सकाळी मस्त हे करू आपण. राखी बिकी बांधू मग. हा आराम कर मग. हा हा लवकर ये. हा वहिनी आली. झालं का तुमचं आवरलं? आवरलं. तुम्ही आम तयारी केली नाही का?
ही काय ही साडी घातली ना मी. काल घातली होती ना. अगं मग रात्री काढून नाही का ठेवली? कुठं चांगली कडक साडी मस्त काठपादराची. बरे बरं ऐक ना, आपण नाश्ता करून घेऊ. तो नारू भाऊ आला आणि तसंच गेला बाई. त्याला म्हटलं वळून घेऊ, मला जायचंय लवकर, लांब जायचं मला. लांब चला करून घेऊ नाश्ता. हा चल बरं, नाश्ता करून घेऊ. तो येतो तो पण. ताई, ए ताई. आला का रे? हा हॅलो. चाल बरं, वळून घेते. तुला जायचंय मला भावड्या. तू बसलाय भाऊ. चाल बरं. अरे सकाळी सकाळी ओवळ म्हणजे मी लवकर जाईन दादा. अगं, थोडं काम होतं. जायचं नाही तुला मी म्हटले होते, तू पटकन हे कर, पण तू काय ऐकलं नाही बाबा माझं. मला लांब जायचं. कुठं? मी तुला मला नाही बाबा, मी आज काय राहणार नाही. नाही मग मी राखीच नाही बांधून घेणार. मग सुखाचा राय भाऊ. तू थांबणार आहे की सांग? आज नाही थांब. नाही मग मी राखीच नाही बांधणार. ते म्हणताय ना घरी काम आहे. अरे मग काम सोडून कसं हा, तुझ्या दाजी कंपनीत जाते भाऊ, रात्री लेट येते परत. नाही मग सकाळी तुला त्यांना- थांब. आजचे दिवस थांब. मी बरं, सांगतो ते पाहून दाजीला. राखी तर काय बांध. सांगतो तुमचं? दाजीला मी काम सांगतो. आहे त्यांच्या घरी. नाही म्हणताय ना ते थांबायचं. मी दाजी सांगतो. जाऊ यांच्या मागं नको बरं लागू तू जाऊ. राखी तर बांध, आपण पाहू. चाल राखी बांधून घे दादा. ये बाई काय आणलं? आता हे काय आहे ना काही? काय? अरे अरे दादा नारू, साडी कशाला आणली तू? साडी नको कशाला मला. म्हणजे? तू सुखाचा राय, हा. मला साडी नको. नाही नाही नको धर. नको नको, मी ती साडी झाली का? नाही. धर. साडी द्यावा लागते ती. अरे मग? एवढी भारी साडी आणि मग आणली त्याला का? काय होतं? तोय करता नाही तर मग कोणा करता करायची? काय गरज होती याची? हा पाय म्हणजे आता वर्षातून एकदा यायचं रक्षाबंधन आणि परत द्यायचं नाही असतो अरे भाऊ तुम्ही सुखाचे राहावा एवढंच अगं- मला वाटत. साडीची काय गरज होती मी रे? चुकीचे तो आशीर्वाद आहे माय माग. तू अशी काय करती? हा? बर ठीक आहे. मग चल आणि मग मी आणि निघते आता आता. निघू नको. हे घाल पहिली. घालून दाखव होय तुला. घालून म्हणजे घालून जायचं तुला. असं काय करते तू? घालून आता दाखव. मग त्यांनी एवढी लांब हा आणली. घालती. बरं. आवर मग लवकर. हा बर मी बसतो बाहेर तर. बर म्हणतोय तर नेसते मला आता. हा घ्या तुम्ही नेसून साडी. आता त्यांनी एवढी प्रेमानं आणली साडी, नेसून गेली माग वाटते. हा भारी साडी. नेसा आवाज द्या हा, मी बर 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 नेस. साडी तुमच्याकडून कुठून आली? काम एवढी भारी साडी कुठून आली तुम्ही? काम केलं मी. कुठं काम केलं तुम्ही? यांची इथं आपाची इथं. नाही तेव्हा घरीच पडत नाही तुम्ही. आपण तिकडं कधी काम करायला गेले? मग आता बहीण आली मग मी गेलो आणायला. तुम्ही गेले आणायला माहितीये, पण तुम्ही साडी कुठून आणली? तुम्हाला पैसे कुठून दिले? कोणी दिले तुम्हाला पैसे? आपण दिले पैसे. आपा कस काय दिन पैसे? कस काय देईन? काम केलं मी त्यांच्या इथं. तुम्ही कुठे घरचं काम करते ना, तुम्ही बाहेरचं काय काम करणार आहे? अहो घरचं काम करतो ना वहिनी. सारं मी आता सारं करतो ना. एक दिवस केलं तुम्ही, काय बोंब पाडली का तुम्ही? मग तुम्ही हळूहळू बोला ना. ताई इथे आली. मग काय करू मी? ताई येईल तुमची, काय करू मी? अहो, मी म्हणतो ना तुम्ही थोडं फक्त शांत बसा. तिला जाऊ द्या भलं. तुम्ही नंतर तुम्हाला काय करायचं ते करा. पण तुम्ही आता हटकून तुम्ही केलं बोलू ना नका. पण. तुम्ही हटकून केलं ना? मी हटकून नाही. अहो केलं माझी तुम्ही. एकुलती एक बहीण आहे वहिनी ती. हटकून बोलवलं तुम्ही. हटकून तुमच्या बहिणीला सांगायचं होतं मी तुमच्या संग काय वागती काय नाही मी म्हणून काही तुम्ही सांगितलेलं. मी बोलावलं. अजून काही सांगितलेलं. मी काही म्हणलो पण नाही तिला. तुमच्या बहिणीला जाऊ द्या, मग मी तुमच्याकडे पाहते. तुम्हाला धुणे भांडे करायला लावत होती ना, आता मी जास्त काम वाढव. ती अर्धी तुम्हाला चक्कर भाकर भेटत होती ना, ती पण तुम्हाला देणार नाही मी. भाकरी वाचून निश्चित करते मी. थांबा. अहो मी काहीच केलेलंच नाही. मी ते म्हणलो पण नाही. काय केलं? नारू भाऊ हा. मी सगळं ऐकलं. मला काहीच सांगायची गरज नाही. तू एक काम कर, ही साडी घे, जिथून आणली तिथून दे. तू ते पैसे माग घे. अगं नाही येतोयसाठी आणेल मी. काही नाही झालं. तर हो, काय नाही बोलली मी त्यांना. मी सगळं ऐकलं. तुम्ही मला काही वेगळं सांगायची गरज नाहीये. भावाला माझ्या तुम्ही एवढं पाण्यात पाहते का? हा तुम्हाला लाज वाटली पाहिजे वहिनी. मला हा? बोलू नका, फक्त मी तो त्या पाण्यात भोळा आहे हो. पाहिलं तो त्यांना. तुम्हाला फक्त काय 2 गोट दारू पियत असन, पण तो लय भोळा आहे. अगं, हा? पार पोसायच्या आणि खायच्या गोष्टी काढीच्या तुम्ही. हा लाज वाटू द्या भाऊ. अरे मला तू सांगायचं करीन ना रे. कशाला एकटं सहन करीत बसला? बस झालं ते. आता तू चल माझ्या त्यांना बरोबर. काही करेल नाही, त्यांना काय बोलेल नाही. तुम्ही शांत बसा आता भाऊ. अरे मला एक शब्द मला नाही तरी सकाळपासून चुटपुट लागली होती. मी तुला 10 वेळेस विचारलं ना तुला काय झालं म्हणून. हे कपडे कसे, अवतार कसा. लाज वाटू द्या थोडी. मी काय लाज वाटू देऊ? मी बरोबर करू राहिली. काय बरोबर करू राहिले? काय बरोबर करू राहिले? चुकीचं काय केलं मी? काही नाही. तो माझा भाऊ मला काही जड नाहीये. मी त्याला घेऊन चालले. चल आवर तू. चल आपल्याला जायचं. दुपारच्या गाडीत जाऊ आपण. नाही चल तू आता. तू ये नको.
खाली बस, मी काही नाही केलंय त्यांना काही मी नको तू ये त्यांच्या चांगल्यासाठीच काय केलंय बोलायची मी. गरज नाही, तो काय मला जड नाहीये, बस झालं. मी काही त्यांच्या जड नाही. चांगल्यासाठीच केलं मी. काय वहिनी, अहो ते अर्ध्या रानाचा मालक आहे, त्याला पण तो पण हिस्सेदार आहे, जरा लाज वाटू द्या. आणि हिस्सा त्याचा बाजूला करून घेते मी आता, मी पण पाहते काय मी करता त्यांना तुम्ही. कुठं काय बोलली मी त्यांच्या चांगल्यासाठी अगं तू नको बोलू काही नाही माझं आहे. नाही, नाही, बस जाऊ दे. चुकीचं काय केलं मी म्हटलं पेते खाते घरामध्ये थोडं काम हा करतील का, बाहेर सगळं जाऊन ऐकलं मी, गावामध्ये. बस झालं. त्याला धुणे भांडे करायला लावी तर तुम्ही लाज वाटते का तुम्हाला? हा मग आता काही काम धंदे करते मी नाही, पण ते पाहते काय ना करणार? आता. अगं तू नको बोलू मी ना. त्याचा तू तर नको हिस्सा बोलू. घेणार, मी माझा पण हिस्सा घेणार. आता माझ्या वाट्याचा मी त्याला देणार. लाज नाही वाटली तुम्हाला सगळं हे करताना? हा, गप तू, गप गप. मी त्यांना काहीच तू वाईट बोलू नको बोलली जर नाही. नाही, मी केलं जर त्याला तुला फिरवून अगं तुला राहिले, असं जायचं राहिले. जर नाही, तुला अगं ही साडी नाही, मी तर तुझ्यासाठी साडी आणली मी. नको घेणारच नको 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 साडी घेणार नाही, ऐक तू तर, चल. नको तू ऐक ऐक नको तर एक मिनिट धर. ही साडी खबरदार इथून पुढे जर त्याला हे केलं तर मी तुला सांगते. आणि आता येऊ दे, मी तुझ्या नवऱ्याला पण सांगणार आहे, मोठ्या भाऊला पण. आणि मी माझा नको, पण काहीच हिस्सा नको घेणार आहे आणि त्याला देणार आहे. नको, काही नको. त्याच्यामुळेच गुड्डी वहिनी पण निघून गेली. असंच काहीतरी चालू आहे घरामध्ये. गुड्डी. सांगायला काही वाटलं नाही का मला? नको ना नको ती नाही, तू गेल तू गप, तू गेल्यावर तू काळजी नको करू. तू मी गेल्यावर मला माझा ना पण त्रास हिस्सा देईल त्याला ते. देणार आहे. तू सांग त्याला, नवऱ्याला तुझ्या फोन करून आता सांग म्हटली आता. ना मी नाही करायला लावणार, बोलली ना मी नाही दोन भांडे करायला लावणार, मी काय तू ये घे करणार? तू ये घे बोलली ना मी आता. त्याच काळजी घेशील. हा आधी खाऊ तू पिऊ गेल्यावर मला घालशील त्रास त्याला. देशील. तू ये घेऊन जाय तू काय त्रास देईन? मी काल त्रास कस देऊ काय तुम्हाला? देईन? कस काय देईन? म्हणते ना मी करन असं. मी हिस्सा घेतल्याशिवाय राहणार नाही आता. मला फक्त कळू दे आता. ईशाचं काय नाही आलं, मी ईशाचं काय बोललं नाही त्यांना. तुम्ही 4 टाइम मी माझा हिस्सा सांगू राहिले. मी माझा घेऊन मी त्याला देणार आहे. पाहते मग तुला मी. तुम्हाला का मोठा भाऊ नाही का त्यांना देऊ राहिले तुम्ही? तू नको ना बोल. तू वहिनी नका भांडू. तुम्ही नका भांडू ते सांगेल. अगं बोळा बाबडा भाऊ आहे ग माझा. नको असं करू. मी त्यांना काय नाही करत. तू जाय, मी याच्या तू पुढे जाय बरं. बोलणार, मी त्यांना एका शब्दाने पण दुखवणार नाही. आता माझी गाडी येईन. एसटीचा टाइम झाला. आता मी चालले. इथून पुढे मी सहन नाही करणार. हा? याच्या पुढे मी तू यांना नको बोलू, दुखवणार नको नाही. बोलू एक शब्द मी बोलणार नाही. त्यांना तुमच्या मर्जी ते करायचं ते करा. वहिनी नका. तुम्ही तुमच्या पाय पड नका बोलू. ए पाय नको पडू. काय वहिनीच्या पाया पडत? राहिली का शिवाय तू नको बोलू ना. वहिनी कुठं फेडशील गे? भावाला रडवलं तू माझ्या. तू यांना नरकात जाशील तू. संगर नको देवा. नाही काय नरकात जाशील तू. मी आता हिस्सा घेतल्याशिवाय राहणार नाही. चालले नको नको तू जाऊ नको. नाही, मी आता इथं 1 मिनिट पण थांबणार नाही. आई अरे नाही, जाऊ दे मला. एसटीचा टाइम झाला. चुकलं माझं, याच्या पुढे नाही करणार मी. नाही करणार. चुकलं माझं. याच्या पुढे नाही करणार. तीनच जीव आहे तुम्ही. ते दोघं नवरा बायको. तुझा नवरा तर नसतो. हा, तीनच जीव आहे. जीव लाव त्याला. हा, आणि त्या गुड्डीला फोन कर, बोलून घे. हा, नाही तर मग मी त्याला घेऊन जाते. गुड्डी येऊपर्यंत चालते. काही नका. त्यांना मी फोन करून बोलवून घेते. तू राह ना थांब ना आजचे दिवस. नाही नाही, आजचे दिवस थांबा. आता मी इथं पाणी पण गोड नाही लागणार मला. नको आजचे दिवस तर थांब. नको नको नाही थांबणार मी आज. चल गाडी स्टँड झाला. मला स्टँड पर्यंत सोडतो का काय बरं करतो? ठीक पायी आहे, पायी जाऊ. बरं ठीक आहे, मी सोडतो. मी येते थोडं तुम्हाला. हो माहिती आहे. चल माझी पिशवी घे. चल जाऊ. त्यात तिथं पर्स पण आहे माझी. चल बरं. जीव लाव ग बाई त्याला. चल. फोन करा पोहोचले गेल्यावर.